साई बाबा काल रातच्याला आग्रह बी केला, म्हणलं मी खा तर काय बी ऐकलं नाही, मला काय बी बोलू दिलं नाही. निजवलं आणि आता काय झालं ठाऊके, कुणीतरी हाक मारली म्हणा निघून गेलं. आता बी काय बी खाल्लं नाही. आके साईंना तू वरड तू साईंना वरड आके. असं स्वतः न खाऊन कसं चालत. मी बघते. बायजा बघितलंस, तू गेला असता ना. दूध पर बोल मी उतरून ठेवलं होतं, हेच बोलशील ना. बोल की आता. खरंच उतरून ठेवलं होतं सासूबाई, तुम्ही बघितलं होतं ना. मी कशाला बघू, आणि तू उतरवलं तर काय म्या पुण्यांदा वर चढवलं. अगं आई तू, अरे शरद आला म्हणल्यावर धावत सुटली, अनवर माझीच साक्ष काढतीये माझ्यासमोर घडलं म्हणून. छ्या, माझ्यासमोर काय बी झालं नाही. बायजा अगं काल रात्रीला साईचा घोर लागला होता ना तुला. रात्रीला डोळा पण लागला नाही, मग तूच धावत गेली असशील. नाही हो, खरंच नाही. मी ते बघ, तू तिची बाजू घेऊन गोड बोलतोय तरी कबूल करते का बघ. आई तुला नक्की कशाचं वाईट वाटतंय. लहान असताना तूच सांगायची ना की दूध ओतू गेलेलं चांगलं असतं. मग आता घे तू तिचीच बाजू घे. अरे तिचं संसारात लक्ष नाही, पण त्याचं तुला काही बी नाही. मला काय, मी जाती. हवं मी खरंच. बाईजा, मी आता आईला समजावलं आहे ना, मग कशा पायी घोर लावून घेतेस. आणि तसं बी साईनं चोरी केली असेल तर हिंदूराव माझ्याकडेच येणार आहे, मी बघून घेईन काय ते तुम्ही घ्यालच हो. तर आता काय नवीन. शरद सांगत होता, काल साईनं समद्यांना खायला दिलं, पर स्वतः मात्र काहीच खाल्लं नाही. असं कसं चालेल. बर मग मी खंडोबाच्या रावळात जाईल ना, तेव्हा त्याला बी खायला देईल. बर. हे बुवा, सांगतो ते ऐकायचा. आपल्यावर कधी काळी उपकार केले आहे म्हणून गोडी गुलाबी न बोलतोय. ए नंद्या, ध्यानात आहे ना व? आज माती खायची नाही, नाहीतर सरकार चित्या काढतील. उगा गोडीनं बोलू नकस. हे जो त्याच्यावर मोल मिळाल्या बिगर इलाज करायचा नाही. अरे जा रे बाबा, मूर्छा आलेला माणूस कधी मोल देईल का. जा. अहो गुरु, अहो हिंदूराव सरकारांची माणसं आहेत आणि तुम्ही यांना खुळ्यात काढताय. ए, तू आम्हाला खोल्यात काढतो का रे. उचलून येऊ का तुला? अहो त्यांना उचलून काय मिळणार आहे, त्यापेक्षा ही औषधं घेऊन जा, मग काय करतील. चल. हा, यांच्यात चांगला शोधतोस तू. जा, सगळं घेऊन जा. हे ठेव. साई आके साईन इथं कुठं बी नाहीत. इथं नाही. मग म्या तुला त्यांचं नाव सांगाय आलो.
हे त्यांना समजलं असणार. अरे पर तूच म्हणालास ना तू कोणाच्या तरी मदतीला धावलाय म्हणून. अगे अगं ते ते धावले असणार आहेत पण त्यांना समजा ठाऊक असते. तू त्यांना इथं शोधा येणार हे त्यांना ठाऊक असणार आहे. ठाऊक असणार आहे. असं होणार नाही. तो उगा मला शोधायला लावणार नाही. तो खरंच कुठेतरी अडकला असेल. चल चल आपण शोधू. असं म्हणतेस असं म्हणतेस. मग मी त्यांना लेंडी नाल्याकडे जाऊन बघतो. तू इथल्या आळीत जा. बाय. जा. हा जा. चल चल. थांब नंदी. काय रे? वैद्य बुवा लगेच तयार झाला म्हणजे नक्की काहीतरी मी काय. आणि तू बघितलं का आल्यापासून हात जोडले नाही का पाया बी पडला नाही. हो रे, हिरवी इलाज करावा म्हणून गयावया करतो. म्हणजे काहीतरी असं. ए वैद्य बुवा गप गुमान बोल. मी माझ्याकडचं औषध वापरणार नाहीये त्यामुळे मी मोल घ्यायचा सवालच येत नाही. असं कसं? आणि तुम्हाला जे ज्ञान आहे ते त्याचं मोल कोणी लावू शकतं का? नाही ना. तुमच्याकडचं वापरणार नाही म्हणजे काय रे? म्हणजे साईनी रानातनं आणलेला पाला मी वापरणार आहे. काय साई? साई काय साई रानात गेलाय? सावळ्यानं बघितलं. काशीनं पण बघितलं. आणि समदे सांगत होते का साई रानाच्या दिशेनं गेलेत म्हणून. नाके तू 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 घरला जा. साई आले का मी तुला सांगाय येतो. नाही ना ग आपण दोघं बी रानात जाऊ. रानात? अरे तूच म्हणालास ना की कालपासून काय बी खाल्लं नाही त्यानं. समध्यांचं कराल धावतोय पण स्वतःच्या भुकेची फिकीरच नाही. आता तिथं रानात गेलं म्हणजे आणखीनच यायला आवलतो. नाही चल आपण दोघं बी जाऊ. रणतराव घोड्यावर बसले का पडल्याचीच वार्ता घेऊन येणार. सरकार अरे तू तर बोलूच नकोस. अगोदर पुरावा घाललास आणि नंतर मान उंचवायला सांगितले तर काय वार्ता घेऊन आलाय. तो वैद्य बोलला असता का मी इलाज करीन तर त्याला तिथल्या तिथं ठेचला असता. पण तो फकीर रानात बी गेला नव. अरे पर तुमच्या तांगड्या कोणी धरून ठेवल्या होत्या का? हा? जायचं ना मागोमाग आणि करायचं बंदोबस्त. चल लगेच आता राहू दे. आऊ रडत हित्त झालात ना सांगायला. पुढचं मी बघून घेईन. आऊ सरकार हियो गेलं आणि हे आलो. नग म्हटलं म्हणजे नग. पुढं बोलायचं नाही. आधी सरकलंय गप्प उभा राहा. गणाधना जी सरकार. जा आणि त्या भक्ताला घेऊन या. त्याला म्हणावं येताना समद सामान घेऊन ये. त्या साई फकीरडा त्या ज्योत्याजीवर इलाज करतोय ना व. आता आपण त्या साई फकीरड्यावर इलाज करू. माई शरदला घेऊन इथे येतेस ना. पण तुला ठाऊक नाही आज पहिल्यांदा येतेस. पण एकदा आलीस की अशीच नेहमी येणार. पण हे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं झालं. खूप दमछाक होईल ग तुझी. साई 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 साई
शरद थांब. काय बी होणार नाही. आपण साईला भेटायला आलोय ना, त्याच्यावर भरोसा ठेव. ऐक माझं. सांभाळून चल. साई रानात वाघ आहे वाघ. तुम्हाला भ्या नाही वाटत? शरद, अरे वैराग्यात कसली भीती वाटणार? बाकी सगळ्यांना भीती असते, फकीराला मात्र कधीच नसते. समद्यांना हो, जनजनावरांची नाही रे, प्रत्येकाची भीती वेगळी. भोगामध्ये रोगाचं भय, धनिकाला राजाचं भय, मान सन्मानाला दीनतेचं भय, बलवानाला शत्रूचं भय, सौंदर्याला वार्धक्याचं भय, शास्त्र विशारदाला वादविवादाचं भय, विनयशीलतेला दुष्टांचं, तर शरीराला यमाचं भय असतं. बायजामाई, अगं काय बघतेस? काही चुकलं का? बायजा अक्काला कशाच भ्या नाही वाटत. म्हणली का आपण साईकडं जातोय. मग तुझ्यासाठी येत होती ना, मग कसलं भय मला? अगं माई, पण रानात का आलीस? समजा तुला ठाऊक असतंय, मग ब्या इथं कशा पायी आले हे ठाऊक नाही तुला? अगं माई, कालपासून मी काही खाल्लं नाही असं शरदने तुला सांगितलं, आणि तुझा जीव का असा वीज झाला. अगं तू लिंबाच्या झाडापाशी गेली होतीस, तिथे कुणालाही खायला घातलं असतंस तरी ते मलाच मिळालं असतं ना. मग काळूनी खाल्लं काय, शेळीनी खाल्लं काय, आणि मी खाल्लं काय? तुला एक सांगू, म्या काय तुझ्या एवढी थोर नाही, संत नाही का देव भी नाही, मातीचे पाय असलेली बाई माणूस आहे. पर मला काळीज आहे. जर आपल्या लेकरानं काही खाल्लं नाही ना, तर ते खालीवर बी होत आहे. कळलं तुला? असंच पाहिजे. नक्की वरड. काल मला निजून स्वतः उपाशी राहिले. बर माई, आता मला हे महत्वाचं काम संपवायला हवं. ज्योताजीकडे मला जायला हवं. हे काय मला माहिती नाही. हा, मी इथं बसते आणि तू बी इथंच बस. माझ्याच्याने खाल्लं जाणार नाही. माझा जीव तिकडे अडकलाय. आणि ज्योताजीला काय बी व्हायचं नाही. तुम्ही बसा, आखीनं आणलेलं खा खा खा. बघितलं, आमचा भरोसा आहे. तू बस बरं खाली आधी. बर मला एक सांगशील, तुला हवं असलेलं औषध गावात बसून बी आणता आलं असतं, पण त्या पायी स्वतः इथं का आलास? वेळ ठरलेली असते माई.
आता असं आपण प्रभू श्रीरामांना विचारू शकतो की लक्ष्मण मूर्छित झाल्यावर द्रोणागिरीसाठी त्यांनी मारुतीरायांना का पाठवलं? संजीवनी योग सामर्थ्याने आणता आली नसती का? मग त्यांच्या समोर आपण कोण माही? सामर्थ्य असणं, योग सामर्थ्य असणं याला महत्व केव्हा येतं? जेव्हा आपण त्याला संयमाचं कुंपण लावतो. हा बरं बरं समजलं. आता काय बी बोलू नकोस. हा पहिले खा, माझी आण आहे तुला. पाटलीनबाई, ओ पाटलीनबाई, ओ ध्यान तरी कुठे आहे तुमचं? का ओ म्या काय बोलती याकडे ध्यानच नाही तुमचं. निस्त्या नावाला म्हणतायसा. कावेरी आज तुझ्याकडे आली. मग आलीच आहे ना तुझ्याकडं. निस्त्या देहानं इथे आहेसा, पर मनात दुसरंच काय चालू आहे. कशी जीवाभावाची सखी आहेस बघ माझी. तुला लगेच ध्यानात आलं. खरंच ग, चैनच पडत नाहीये मला. ओ पर का? अगं आपल्या ना रक्ताचा ना गोत्याचा अशा मानलेल्या पोरासाठी माझी सून रानात गेली. काय सांगताय काय? त्या फकीरड्यासाठी? नाही तर काय. काय तो म्हणे कालपासून काय खाल्लेलंच नाही. हे जरा अतिच झालं नाही? आता काय बोलू. अगं स्वतःच्या लेकराला खायला घालून गेली असती तर काय बी वाटलं नसतं. म्हणजे तात्याला उपाशीच ठेवून गेली? हा मग सांगती काय. अगं तात्या उपाशी हाय हे तिच्या गावी बी नसल. कशाला असल? तात्याची आजी जिद्दी आहे ना. तुम्ही समद कराल हे ठाव आहे तिला. अगं म्हणूनच आज इथं येऊन बसली. अहो पण नातू उपाशी असल, रडत असल, या विचारानं इथं बी कासावीसच झालात ना. पण त्या बायजाला काय हाय का त्याच. जाऊ द्या पाटलीनबाई, तुम्ही आपल्या घरला जावा आणि नातवाला काहीतरी खायला द्या. तेच तर आजवर हेच केलं. त्यामुळेच तर दादाला कळलं नाही. मला शिकवतोय ना. आता छायाला येऊ दे आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघू दे. पोर कसं तडफडतय ना ते बघितल्या बिगर माझं म्हणणं पटायचं नाही. एखाद वर्षी शेतात पेरणी केली नाही तर काय होईल? ती जागा पिकांच्या ऐवजी गवताने भरली जाईल. आपल्या मनाचं सुद्धा तसंच आहे. जर सकारात्मक विचार केले नाहीत तर मन नकारात्मक विचारांनी भरून जाईल. मग किरकोळ वाटणारे छोटे छोटे नकारात्मक अनुभव सुद्धा परिणामकारक ठरू लागतील. आता छोटे छोटे अनुभव परिणामकारक कसे ठरतील असा प्रश्न मनात आला असेल ना. तर सांगतो. घरापेक्षा दार लहान असतं. असतं की नाही? असतं. दारापेक्षा कडी कोयंडा लहान. त्या कडी कोयंड्याचं कुलूप तर त्याच्याहूनही लहान. आणि त्या कुलुपाची किल्ली तर त्या कुलुपाहूनही लहान. आता जर किल्ली हरवली तर घरात जाता येईल का? नाही ना. गोष्ट छोटी असली तरी महत्व बघा. हे असे छोटे छोटे विचार, छोटे छोटे अनुभव मोठे बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे वेळी सावरा. त्याची मदत घ्या. तो आहे ना, तो सबका मालिक एक.